असं मोठा कागद होता आणि देव चित्र काढतोय असं गृहीत धरा. खाली सगळे संत महात्मे बसले, संत संमेलने, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सगळे एकाच वेगवेगळ्या काळातले पण एकत्र आलेत. देवाने एक सुंदर निसर्ग चित्र काढलं. डोंगर, दऱ्या, खोऱ्या, झाडं झुडं, पशु पक्षी सगळं काढलं आणि चित्र तयार झालं. तेवढे जनाबाई महाराज म्हणले, देवा छान चित्र काढले पण ब्लॅक अँड व्हाईट काढले, कृष्ण धवल. रंगीत चित्र काढायला पाहिजे होतं, डिजिटलचा जमाना आलाय देवा. मग देवाने रंग द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी आभाळाला निळा रंग दिला, सूर्याला पिवळा रंग दिला, झाडांना हिरवा रंग दिला, पशु पक्ष्यांना करडा रंग दिला. चित्रातल्या त्या चित्रामध्ये नदीचं चित्र होतं, नदीला निळसर झाक दिली. त्याच्यात माणसाचं पण चित्र होतं, माणसाचं चित्र होतं. तिथं आल्यानंतर देवाचा ब्रश थांबला. जनाबाई म्हणली 9 वाजले बरोबर देवा, आता आवरा, द्या की रंग माणसाला. जने नाही जमणार मला. अरे माणूस सगळ्यात तुझ्या आवडीचा आहे, तू का रंग देत नाही? त्यावेळेस देवाने आपलं दुःख सांगितलं, जने सगळ्यांना रंग देता येतो पण 50 वेळा रंग बदलणाऱ्या ह्या जातीला रंग द्यायचा कोणता? ही एका रंगाची आहेत का? राम सिंहासनावर बसले आणि तिथं भरत नव्हते. हनुमंताला बोलवलं, हनुमंता अरे भरत दिसत नाही राज्याभिषेक सोहळ्याला. हनुमंतराय पण घाबरले. म्हणले देवा सीतेचा शोध केला, आता भरताला पण शोधतो. सगळीकडे शोधलं आणि सिंहासनाच्या पाठीमागं भरत होते, छत्र धरलेलं होतं आणि भरत तिथं रडत होते. आणि हनुमंतराय गेले, म्हणले तुम्ही इथं होय, आम्ही सगळे शोधतोय तुम्हाला. आणि राम बेचैन झालेत, भरत कुठे? भरत दिसत नाही, भरत दिसत नाही. राज्याभिषेक सोहळा हो आणि भरत रडतायत. हनुमंतराय विचारतात, रडता का? आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंदही दिसतोय, दुःख दिसतोय. तर भरत सांगतायत, हा दिवस येण्यासाठी माझ्यामुळे 14 वर्ष उशीर झाला. कारण की मला राज्य मिळावं म्हणून आईने माझ्या भावाला वनवासाला पाठवलं ना, माझ्यामुळे उशीर झाला म्हणून दुःख आहे. आनंद उशीर होऊ द्या पण राम राजा झाला याचा आनंद आहे. पुन्हा पुढे आले कोण? हनुमंतराय. आणि कानात सांगतात रामाला, काळजी करू नका, पाठीमागं भरत हे शिपायाला हाकलून दिलंय, त्यांनी छत्र धरलंय सिंहासनाच्या पाठीमागं, कोणालाच दिसत नाही. घेऊ का पुढे त्यांना? राम म्हणतात नका घेऊ, त्यांना तिथंच राहू द्या. म्हणले देवा कळत नाही तुमचं काय कारण आहे? हनुमंता मी जरी राजा असलो तरी भरतासारख्या भावाने छत्र धरलंय म्हणून मी राजा आहे, ना तर मी कशाचा राजा? काय शोध, काय प्रेम असतं भावाभावांचं. डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणून फार मोठे समाजवादी, मुद्दाम बोलतोय, नेते होऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की या भारतावर अनेक आक्रमणं झाली, अनेक आक्रमणं झाली, आसमानी सुलतानी अनेक आक्रमणं झाली. लाखो हजारो वर्षाची संस्कृती बाकीच्या रसातळाला गेल्या, संपल्या, बुडाल्या. पण भारतीय संस्कृती अजूनही तशीच सतेज आहे, आक्रमण होऊन सुद्धा. याचं कारण जर काय असेल तर त्यांनी दृष्टांत सांगितला. भारतीय संस्कृती एक महावस्त्र आहे. काय आहे? महावस्त्र. आणि या मग वस्त्र असलं की वस्त्राला उभा धागा असतो. नुसते उभे धागे असतात का? नाही, आडवे धागेही असतात. मग या असलेल्या भारतीय संस्कृती एक महावस्त्र आहे आणि या महावस्त्राचा उभा धागा म्हणजे रामचरित्र आहे. उत्तर हिंदुस्थानामध्ये अयोध्येत जन्माला आलेले राम दक्षिणेमध्ये जातात अगदी श्रीलंकेपर्यंत आणि दौरा नसतो त्यांचा 7 दिवसाचा आणि 8 दिवसाचा, 14 वर्ष सगळ्या जाती जमातीला भेटत राहतात. एकसंध देश, वनवासाचं निमित्त आहे हो. 18 पगड जातीची सगळी माणसं एकत्रित आणण्याचं काम रामरायांनी केलं. मग त्याच्यात वानर आहे, त्याच्यात अस्वल आहेत, त्याच्यामध्ये किरीट काय तो आपला केवट आहे, निषादराज केवट, त्याच्यामध्ये भिल्ल आहेत, त्याच्यामध्ये राक्षस सुद्धा आहेत, नर वानर, बरं जटायू आहे, पक्षी सुद्धा आहेत. या सगळ्यांना एकसंध ठेवणारं काम रामरायांनी केलं. म्हणून भारतीय संस्कृतीचा उभा धागा उत्तरपासून तर दक्षिणेपर्यंत म्हणजे रामचरित्र. बरं, मग आडवा धागा कोणता आहे? आडवा धागा मथुरेमध्ये जन्माला आलेले कृष्ण, द्वारका हे पश्चिम टोक आहे आणि आसाममध्ये तो काय त्याचं नाव नरकासूर होता, भौमासूर. त्याच्या असलेल्या जनानखान्यातून 16,100 नारी सोडवलेल्या आहेत आणि त्यांच्याशी कृष्ण परमात्म्यांनी विवाह केलेला आहे. ज्यांचे आई वडील विचारत नव्हते, म्हणजे तुम्ही बाटलेले आहात, तुम्हाला भ्रष्ट केलंय, तुम्ही आमच्या घरी येऊ नका, तुम्ही मेले आम्हाला, अशा 16,100 जणींचं पुनर्स्थापन केलं आणि त्यांना सन्मान दिला आणि सोन्याची नगरी स्थापित केली द्वारकेला. ध्यानात येतं ना काय चाललंय? पूर्व ते पश्चिम असा असलेला आडवा धागा म्हणजे कृष्णचरित्र आणि उभा धागा म्हणजे रामचरित्र.
महावस्त्र सांगतोय. आणि त्याला गोप जर कशाचा असेल तर शिवकथा, भगवान शंकरांची शिवकथा, हा त्याला गोप उसू नये म्हणून. अशा 3 कथा, रामकथा, कृष्णकथा आणि शिवकथा, ह्या भारतीय मनाच्या मनामध्ये भिंबलेल्या आहेत, बसलेल्या आहेत. त्यामुळे किती जरी आक्रमणं झाली तरी आम्ही तसेच सतेज आहोत. याचं कारण जर काय असेल, रामकृष्ण आणि शिव हे आमची उपास्य देवता आहेत आणि त्यांची आम्ही आराधना करतो, त्यांची आम्ही उपासना करतो. आणि म्हणून राम हे नाम नाहीये, राम हे केवळ नाव नाहीये, राम हे तत्व आहे, लक्षात घ्या. आणि त्या तत्वाचं स्मरण करत 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 परिस्थितीच्या छाताडावर उभं राहायचं कसं, आणि आपल्या असलेल्या दिव्यत्वाला, देवत्वाला स्पर्श कसा करायचा, याची दीक्षा देण्याचं काम ज्या परमात्म्याच्या अवताराने केलं त्यांना प्रभू राम म्हणतात, लक्षात घ्या, राम म्हणतात. आणि म्हणून त्याचं नाम घेत असताना नुसतं राम राम नाही म्हणायचं, संकटांना सामोरं जायचं आणि त्याच्या सारखंच बलवान, परिस्थितीच्या छाताडावर टिचून उभं राहून करलो दुनिया मुठ्ठी में, अशा स्वरूपाची एक विजिगीषी वृत्ती, उच्च महत्वाकांक्षी जीवन तुमचं माझं व्हावं, यासाठी प्रभूंनी केलेली लीला आहे, लक्षात घ्या, प्रभूंनी केलेली लीला आहे. आणि म्हणून सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा की हे रामचरित्र हजारो वर्ष चाललेलं आहे. नेहमी बोलत असतो, प्रशंसा तो चरित्र की होनी चाहिए, चित्र की नहीं. चित्र तो एक दिन में बनता है, चरित्र बनाने के लिए पूरी जिंदगी देनी पड़ती है. चरित्र घडवण्यासाठी समग्र आयुष्य समर्पित करावं लागतं. आणि म्हणून संस्कृतीच्यासाठी, देशासाठी, धर्मासाठी प्रभूने अवतार धारण केला आणि आपल्या असलेल्या जीवनशैलीतून जगाला आदर्श निर्माण केले, आदर्श निर्माण केले. आजही चांगला पुत्र कोणासारखा, मुलगा व्हावा कोणासारखा व्हावा वाटतं, रामासारखा. आजही चांगला भाऊ रामासारखा. बर, अजून चांगला पती, कृष्ण परमात्मा परमात्माच आहे, पण बाई म्हणणार नाही की मला कृष्णासारखा नवरा पाहिजे. नाही, पती रामासारखाच, पती रामासारखा, नंतर भाऊ रामासारखा, मुलगा रामासारखा, मुलगा रामासारखा. मगाशीच बोलून गेलो. अहो, रामाला वनवास द्यावा लागला इच्छेच्या विरुद्ध दशरथाला. एक कुठल्या तरी वरामध्ये ते फसले होते आणि कैकेयीने 2 वर मागितले, भरताला राज्य आणि रामाला वनवास. ही इच्छा नव्हती कोणाची, भरताची, आपल्या दशरथाची. आणि एकदा दशरथ मग त्यावेळेस गेलेत वशिष्ठांकडे. वशिष्ठ म्हणले, तुम्ही कशाला आलात माझ्याकडे? नाही म्हणले, मी एक तक्रार घेऊन आलोय. म्हणले, काय तक्रार आहे? म्हणले, रामाबद्दल तक्रार आहे. म्हणले, रामाबद्दल तक्रार करायला जन्माला यायचं आहे, रामामध्ये कोणते दोषच नाही आणि तुम्ही तर रामावर एवढं प्रेम करता, रामाबद्दल काय तक्रार आहे? कोण बोलताय? वशिष्ठ बोलतायत. म्हणले, राम माझा असा मुलगा आहे. म्हणले, कसा मुलगा आहे? राम माझं सगळं ऐकतो. म्हणले, सगळं ऐकतो, ही तक्रार? म्हणले, आम्ही आज जिथं जिथं जातोय तिथं आम्हाला लोक सांगतात, महाराज तुम्ही सांगा, आमचं पोरगा आमचं ऐकत नाही. आणि दशरथाची तक्रार काय आहे? राम माझा असा मुलगा आहे, सगळं ऐकतो. म्हणजे कळत नाही मला काय म्हणताय तुम्हाला, म्हणायचंय ते. अहो म्हणले, मला वनवास द्यायचाच नाही रामाला, पण त्या कैकेयीचे वर आहे त्याच्यामध्ये मी फसलोय. आणि रामाला म्हणलं, वनवास तुला 14 वर्ष भोगावं लागेल. राम म्हणतो, जातो बाबा मी भोगायला वनवास. माझं मत आहे, रामाने बंडखोरी करायला पाहिजे, रामाने म्हणायला पाहिजे तुमच्या नवरा बायकोचं काही असो, मला का घेणं न देणं वनवास, असं रामाने माझ्या विरुद्ध जायला पाहिजे. पण राम माझा असा मुलगा आहे की राम माझं सगळं ऐकतो. काय रामायण आहे? भरताला राज्य मिळालंय, आता राज्य मिळवण्यासाठी किती पळवापळवी, किती काय गडबडी. खुर्ची मिळवण्यासाठी किती माणसं कोणत्याही थराला जात आहेत, पाहिलंय तुम्ही. पण रामाला काय, त्या भरताला राज्य मिळालंय. भरत म्हणतो, हे राज्य माझं नाहीये, माझ्या भावाचं आहे. ध्यानात येतंय ना? हे माझं नाहीये, माझ्या भावाचं आहे. म्हणून एका वाक्यात रामायण, एका वाक्यात महाभारत बोलू का? माझं ते माझं आणि माझ्या भावांचं ते पण माझं, याला महाभारत म्हणतात. दुर्योधन अर्ध राज्य द्यायला तयार नाही. तो म्हणतो, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही युद्धाशिवाय. माझं ते माझं, माझ्या भावांचं ते पण माझं, याला महाभारत म्हणतात. आणि स्वतःला मिळालंय राज्य, पण हे माझं नाही, माझ्या भावाचं आहे, याला रामायण म्हणतात. म्हणून गावागावातलं महाभारत जावं आणि घराघरामध्ये रामायण यावं, याला म्हणतात रामराज्य येणं. लक्षात घ्या. आजही सगळे राजकीय नेते आणि सगळे देश रामराज्याची संकल्पना करतात आणि तुकोबाराय रामराज्यातच राहतात. झाले रामराज्य का येऊने आम्हाशी, धरणी धरे गायी पिके ओळल्या मैशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाई.
तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे, उद्या रामरायाचा जन्म साजरा केला की हा अभंग म्हटला जातो. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नातही दुःख येत नाही त्याला रामराज्य म्हणावं. आपल्याला स्वप्नही सुखाची पडत नाहीत. काय अडचणी आहेत आपल्या. काहीतरी आपला ॲक्सिडेंट झालेला असतो स्वप्नात म्हणतोय मी, कुणीतरी आपल्याला भोकसलेलंच असतं, काहीतरी भूकंपच झालेला असतो, नाही तर कुणीतरी पाकिट मारलेलं असतं, नाही तर कुणीतरी आपला मोबाईलच नेलेला असतो, नाही तर आपला चार्जर पळवलेला असतो स्वप्नात. आपल्याला असली स्वप्न पडतात. ते म्हणतात की स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. कशामुळे झालं तुकाराम महाराज? तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले, तया गर्भय वासा येणे जाणे खुंटले. रामरायाने आपल्या जीवनचरित्राच्या माध्यमातून, आपल्या असलेल्या नामचिंतनाच्या माध्यमातून आम्हाला सुख दिले. बरं, तुकाराम महाराजांना 375 वर्ष झाली जाऊन. आता 375 वर्ष साजरं केलं आपण. बरं, राम झालेत कधी? द्वापार युग झालं 5000 वर्ष, कृष्ण अवतार, आणि त्याच्या अगोदरचे काही वर्ष आहेत, त्याच्या अगोदरचे राम आहेत. आणि तुकोबाराय आता बोलतात, झाले रामराज्य काय उणे आम्हाशी. संत महात्मे कायम देवाच्या राज्यात राहतात. सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा कायम. ते लिओ टॉल्स्टॉय होऊन गेला, ते म्हणायचे की द गॉड किंगडम इज विदिन यू. देवाचं साम्राज्य तुमच्या आतमध्ये आहे, आतमध्ये आहे. आणि देवाचं राज्य एका विशिष्ट काळापुरतं मर्यादित नसतं, ते अनंत काळ असतं. ऐका. आणि म्हणून तुमच्या माझ्या आतमध्ये सुद्धा असं रामतत्व जाग करणं हा कीर्तनाचा भाव असतो. चला आता मंदिर बांधले, काहीतरी करायचं असतं बाबा, तसं जागरण मंडळाचं एखादं भराट ठेवायचं असतं, तसं कीर्तन ठेवायचं असा भाव नाहीये. कीर्तन करावे तैसे करुणी दाखवावे, फक्त सांगणाऱ्यांनी नाही, ऐकणाऱ्यांनी सुद्धा. म्हणून अभंगाचा विषयच मुळामध्ये आज अशा स्वरूपाचा आहे की आम्हाला त्याचं नाम घेताना आम्हाला त्याच्यासारखं होता आलं पाहिजे. कारण की राम म्हणजे परमोच्च आनंद, राम म्हणजे निर्दोष असलेलं जीवन, निर्दोष असलेलं जीवन. सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा. 1-2 मिनिटाचा एक दृष्टांत पाहिला तर एक सांगता येईल आपल्याला. आपल्या भारताचे पहिले नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालं ते शास्त्रज्ञ डॉक्टर CV रामन, ज्यांनी प्रकाशाचं संशोधन केलं, रामन इफेक्ट असं एक संशोधन केलं, आणि त्यांना त्याबद्दल नोबेल मिळालं. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. CV रामन ऐकलेलं आहे सगळ्यांनी. ते कॉलेज जीवनामध्ये असताना FY-SYला, बरं, हे सगळे भावी शास्त्रज्ञ होते पहिले. म्हणजे फार टॅलेंट विद्यार्थी होते. त्यांचे एक 25 विद्यार्थ्यांची तुकडी होती. आणि सरांनी काही प्रश्न विचारले. सांगा मुलांनो, जगात वाईट काय? जगात वाईट काय? 25 मुलं आहेत आणि त्यांचे जे शिक्षक आहेत ते तर फार उच्च दर्जाचे असणारे शास्त्रज्ञच होते. मग पोरांनी सांगितलं, सर जगामध्ये भ्रष्टाचार वाईट आहे, हिंसाचार वाईट आहे, कोणी म्हणलं लोभाचार वाईट आहे, कोण म्हणलं चाड्या लावणं वाईट आहे, कोण म्हणलं बांध करणं वाईट आहे, कोणी म्हणलं काय वेगवेगळं. आता वाईट काही कमी आहे का? 24 जणांनी सांगितलं. 25वा नंबर CV रामन यांचा होता. त्यांना विचारलं, रामन सांग पटकन. म्हणले, गुरुजी आता आमच्या सगळ्या क्लासमेटनी प्रत्येकाने सांगितलं ना जगात काय काय वाईट आहे. म्हणले, मी एकटा 100 काय गोष्टी वाईट आहेत त्या सांगू शकतो. अरे म्हणले, फक्त एकच वाईट काय ते सांग. नाही म्हणले, कली तो पापाचीच मूर्ती, हे कलियुगीन पापाची मूर्ती आहे. पण सर मी सांगण्याच्या अगोदर माझे 2 प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या, मग मी बाकीचं काय वाईट आहे ते सांगतो. म्हणले, ते सर म्हटले, नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तू काय मला प्रश्न विचारतो मूर्खासारखा. म्हणले, रामन काय तुझे प्रश्न आहेत? सगळ्या मुलांचे कान टवकारले. सरांना आता काय खिंडीत पकडतोय का काय, काय प्रश्न विचारतोय, कारण की हुशार होते फार. सर माझा पहिला प्रश्न आहे, जगात थंडी असते का? सगळ्या पोरांचे चेहरे पडले. काय फालतू प्रश्न विचारलाय. बरं, दिवस थंडीचे होते बरं का. सकाळचे त्यांचं कॉलेज होतं. जवळजवळ 4°C तापमान आलेलं होतं. खाली बर्फ पडायचीच अवस्था झालेली होती. पोरं कान टोप्या घालून आलेले होते, स्वेटर घातलेले होते, हातमोजे घातलेले होते. सरांनी सुद्धा अंगावर शाल वगैरे घालून आलेले आहेत. आणि अशा थंडीत प्रश्न विचारलाय, थंडी असते का? अरे म्हणले, रामन काय प्रश्न विचारलात? थंडी बाबा असते, कडाक्याची थंडी, गुलाबी थंडी, थंडीची लाट, थंडी असते. तर पोरं पण म्हणायला लागली, काय प्रश्न विचार? थंडी असते, थंडी असते, इथं बोलता येत नाही एवढी थंडी आहे, थंडी असते.
प्रश्न विचारला होता, जगात थंडी असते का? सरांनी सांगितलं आणि पोरांनी सांगितलं थंडी असते, थंडी असते. रामन म्हणतात थंडी नसते सर, उष्णतेची कमतरता असते. ध्यानात येते ना, उष्णतेची कमतरता असते. सरांनी भुवई उंचवले. अरे म्हणले हा खरं, थंडी नसते, उष्णतेची कमतरता असते. आम्ही असा कधी विचारच केला नव्हता. रामन तुझा दुसरा प्रश्न काय आहे? म्हणजे दुसरा प्रश्न जवळजवळ असाच आहे, सर जगात अंधार असतो का? मग पोरं म्हणले सर अंधार नसतो, उजेडाची कमतरता असते. ध्यानात येते ना, अंधार जगात नसतो, उजेडाची कमतरता असते. आणि सर म्हणले रामन तुझ्या 2 प्रश्नाची उत्तर आम्ही दिली, आता सांग ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणले सर तुमचा प्रश्न आहे जगात वाईट काय असतं? माझं उत्तर आहे जगात काही वाईट नसतं, चांगुलपणाची कमतरता असते, चांगुलपणाची कमतरता असते. आणि हे सगळं चांगुलपण ज्याच्या ठिकाणी अभिकेंद्रित झालेले आहे त्याला राम म्हणतात. मग आपुल्ल चांगुलपण होण्यासाठी आपण राम म्हणावं. अभंगाचं पहिलं चरण. राम बनता रामची होई जय, 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 ओ राम बनता रामची होय गे, राम बनता रामची होय गे, राम बनता रामची होई गे, राम बनता रामची होई गे. पदी पै चोरी पदवी घेजे, पदी पै चोरी पदवी घेजे, ऐसे सुख वचने आये, ऐसे सुख वचने आये. वचनी आहे, वचनी आहे. राम म्हणता रामाची होई जय. रामनामाचं स्मरण आपणाला खूप सांगितलंय, लक्षात घ्या. कोण करतं रामाचं स्मरण? राम हे केवळ दशरथाच्या मुलाचं नाव आहे असं नाही. समर्थांनी म्हटलं राम हा कालचा सूत दशरथाचा अनंत जन्मीचा आत्मा राम. राम अवतारापूर्वी रामनाम आहे, समजून घ्या. तेच परमतत्व रामरायाच्या रूपाने प्रगट झालं. काय डोक्यात असा वेगळा वैषम्याचा भाव आणू नका, द्विधावस्थेत जाऊ नका. परमात्माच रामरायाच्या रूपाने प्रगट झाला, पण या रामराव अवताराच्या अगोदर ते तत्व आहे. म्हणून शिवही त्याचं स्मरण करतात आणि शिवांची पूजा प्रभू रामचंद्र करतात आणि त्या रामरायाचं भजन भगवान शंकर करतात. भजन करी महादेव. माझा विषय अशा स्वरूपाचा आहे, रामाचं भजन जर शिव करत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या जीवानी भजन करायला नको का? लक्षात घ्या. सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा, रामकथा ही सतत चालू आहे आणि भगवान शंकर रामकथा सतत ऐकत असतात, सतत श्रवण करत असतात. आणि एकदा काय झालं, काकभृषुंडींकडून त्यांनी रामकथा कथेचं आयोजन केलं. आणि रामकथेचं आयोजन केल्यानंतर लक्ष द्या इकडं, फक्त पखवाजा बदललेला आहे. आता राहू दे स्थिर, थोडं फायबल होतात लोक. विषय इथं आलाय आपला. वक्त्यांनी सांगितलं लोक पाहिजेत कथेला. तुम्ही दोघंच नवरा बायको कथा ऐकता, जरा माणसं गोळा करा ना. सभेलाही माणसं लागतात आणि कीर्तनालाही लागतात. अरे मग भगवान शंकर म्हणले काय आम्ही ध्यान देऊन ऐकतो ना? नाही म्हणले तुम्ही छान ऐकता, 2 जरी ऐकणारे चांगले असले ना सांगणाऱ्याला बरं वाटतं. काही वेळेस सगळे झोपलेले असतात, फार बोर होतो. नाही तुम्ही सगळे चांगले आहात, पण त्या वक्त्याला वाटलं की हे सगळ्यांना मिळावं, हे सगळ्यांना मिळावं. नाही ऐका, राम शब्द तयार कसा झाला? तर झालं काय,
मग तिन्ही लोकातल्या असलेल्या लोकांना भगवान शंकरांनी निमंत्रित केलं. पाताळातले लोक आले, स्वर्गातले लोक आले आणि मृत्यू लोकातले आले. तिन्ही लोक आले. शंकरांनी आमंत्रण, आमच्या इथं सप्ताह आहे, रामकथेचा सप्ताह आहे, तुम्ही या सगळ्यांनी. अहो शंकराचं निमंत्रण आहे, कोण येणार नाही. स्वर्गातले लोक आले, त्याच्यानंतर मृत्यू लोकातले आले, पाताळातले आले. तिघांनी ऐकली कथा. खूप आनंद, प्रचंड माहोल. वक्ता तो वक्ता नो हे श्रोतेविन. आणि झालं मग आता काल्याचं कीर्तन झालं. मग सत्कार समारंभ. सगळ्यांना पाकिटं जाम भरलेली. ते म्हणले आम्हाला पाकिटं नकोत, आम्हाला दक्षिणा नकोय. म्हणले जी कथा झाली आहे ना, चरितम रघुनाथस्य कोटी श्लोक प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. येते ना देणार. कोटी श्लोकातून रामायणाची कथा पसरलेली आहे, इतकी विस्तारित आहे. 1 कोटी श्लोक. आपली ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांची, 1 कोटी श्लोकाची रामकथा आहे. आणि हे तिन्ही लोक म्हणले कथा तुमच्या इथं आयोजन जरी झाली तरी आम्हाला प्रसाद म्हणून तिन्ही लोकांमध्ये कथा वाटा, ही कथा विभागून द्या. मग 100 कोटीचे 3 भाग केले. सांगा 100 कोटीचे 3 भाग किती? 33 लाख 33 लाख 33 लाख झाले. देव आपलं काय स्वर्गातले, त्याच्यानंतर मृत्यू लोकातले आणि पाताळातले लोक. मग 33 लाख 33 लाख 33 लाख झाले 99 लाख. बरोबर ना? 1 लाख राहिले. अरे म्हणजे तुम्ही 3 लोकांना 33 लाख दिले, मी आयोजक राहू दे की 1 लाख मला श्लोक. नाही ना म्हणले, त्याची पण वाटणी करा. मग त्यात म्हणले 1 लाख श्लोकाची वाटणी केली. 33,000 33,000 33,000 99,000. 3 लोकांमध्ये विभागले गेले 99,000. आता राहिली फक्त 1,000. ते म्हणले 1,000. आता 1,000 तरी राहू द्या ना, किती राहू एखाद्याचं घेऊन जायचं ना सगळंच. नाही म्हणले 1,000ची पण वाटणी करा, 1,000 श्लोकांची, रुपयाचं नाही चाललं. मग 1,000 श्लोक ते सुद्धा 333 333 333 म्हणजे किती झाले? 999. फक्त आता 1च श्लोक राहिला. म्हणले बाबांनो तुम्ही कथेला आलात, बाकीचं काही मागितलं नाही, कथा वाटून पार संपली, फक्त 1च श्लोक राहिलाय. आता 1 तरी श्लोक राहू द्या ना मला. नाही नाही म्हणले, एका श्लोकात 32 अक्षर आहेत. 32 अक्षर आहेत, त्या अक्षरांचं पण वाटप करायचंय. याचा अर्थ समजून घ्या. एखाद्या लहान मुलांना सांगण्याची गोष्ट नाही. अक्षर अक्षर किती महत्वाचं आहे. आपलं फुटात 12 इंचाचा फरक ध्यानात येते ना, फुटात 12 इंचाचा फरक, एवढा आपला गचाळ कारभार असतो. ते तिन्ही ठिकाणचे देव लोक बोलतात की आम्हाला तो 1 श्लोक राहिलाय, त्याच्यामध्ये अनुष्टुप छंदात आहे ना 32 अक्षर आहेत, त्याचं वाटप करा 32 अक्षरांचं. अरे 3 जण आहात, 3 वाटे करायचे. 33 असते तर 11 आले असते. नाही म्हणले पूर्ण अक्षरं पाहिजेत आम्हाला. 10 अक्षरं वाटप केली. 32 अक्षरातले 30 अक्षरं गेली. खाली किती राहिले? 2 राहिले. हे म्हणले आता 2चे 3 जणांमध्ये वाटप होणार नाही, एवढी 2 अक्षरं मला राहू द्या, बाकीचे म्हणजे ठेवा तुम्हाला चला. आणि ती 2 अक्षरं राहिली ती राम. लक्षात घ्या, एवढी शंकराने घेतली आणि बाकीची सगळी त्यांना देऊन टाकली. ध्यानात येते ना? त्यांच्या वाट्याला बरचसं गेलंय, पण त्यांनी त्याचं पाठांतर, त्याचं चिंतन केलं नाही. आणि यांच्या वाट्याला फक्त राम आला आणि राम स्वरूपाला शिवस्वरूप पोहोचलेलं आहे. दोन्ही दिसती सारखे, वर्म जाणी तो पारखी. म्हणून शिवतत्व रामनामाचं स्मरण करतंय. भजन करी महादेव मगाशी अर्थ आपण पाहिला. आणि राम शब्द निर्माण कसा झाला? कोटी श्लोकातलं राहिलेला जो शेष भाग आहे, शेष म्हणा किंवा तो सार म्हणा, राम या नामाने अभिमंत्रित झालेला आहे. महाराजांचं आज आपल्याला सांगणं आहे, राम म्हणताय ना राम, मग रामच व्हा. काय शब्द आहे? सीतेचं अपहरण झालं, अशोकवनामध्ये सीतेला ठेवलं. 80,000 बायका आहेत रावणाला आणि तो सीतेच्या पाठीमागं लागलेला आहे. कुंभकर्णाला ज्यावेळेस जागं केलं त्यावेळेस कुंभकर्णाला सांगितलं आता युद्ध करायचंय. मग काय युद्ध करायचंय? मी रावणाची सीता पळून आणली, राम इथं आलाय, सीता माझी झाली नाही. म्हणजे तू काय काय प्रयोग केले? म्हणजे मी एकदा तर म्हणजे रामाचं मुंडकं उडून तिच्या समोर ठेवलं, असं मायावी राम, असं रामाची हत्या झाली असं दाखवलं, तरी ती माझी झाली नाही. अनेक प्रलोभनं दाखवली, तुला सम्राज्ञी करतो, तुला लंकेची राणी करतो, अमुक करतो, तमुक करतो, तुला मंदोदरीची मंदोदरी तुझी दासी होईल, तू माझी हो. म्हणजे सीता मला बदायला तयार नाही. आणि त्यावेळेस तो विचारतो, त्यावेळेस कुंभकर्ण म्हणतो, अरे मूर्खा, भावाला सांगतो, सगळे प्रयोग केले, तू काय करायला पाहिजे होतं? तूच एकदा राम होऊन जायला पाहिजे होतं. रामाचं रूप घ्यायचं आणि तिच्या समोर जायचं, सांगायचं हे बघ मी आलोय.
माझा स्वीकार कर. म्हणजे तू काय मला बावळट समजतो का म्हणले रामाचं रूप घ्यायला रामाचं थोडं ध्यान करावं लागतं. आणि रामाचं थोडं ध्यान केलं की गंमत अशी होती की माझ्यातला कामच निघून जातो, माझ्यातल्या वाईट गोष्टीच निघून जातात. कोण बोलतोय? रावणाची भूमिका आहे. रावण बोलतो की मी राम व्हायला गेलो की माझ्यातलं वाईटच निघून जातं, त्यामुळं माझा तो सगळा प्रयोग फसलेला आहे. माझा विषय अशा स्वरूपाचा आहे. रामाचं रूप घेताना जर रावणाला रामासारखं जगावं वाटतं तर रामाचं नाम घेणाऱ्याला रामासारखं का जगावं वाटू नये? राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. आणि असं रामनामाचं स्मरण करत करत त्याच्या स्वरूपाला पोचता येतं, असं शास्त्राचं वचन आहे, संताचं वचन आहे, देवाचं वचन आहे. दुसरं चरण ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. ओ ऐसे सुख वचनी फास घ्यायचे, विलंबित नको. ऐसे सुख वचनी ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव आहे, विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाये, विश्वास अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. परमात्म्याच्या नामामध्ये प्रचंड स्वरूपाचं सुख भरले. नामगोड, नामगोड पुरे कोड सकळही, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता पुढचं नको घ्यायला. मन माझे केशवा काबा निघे. परमात्म्याच्या नामचिंतनाने गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. परमात्म्याच्या नामस्मरणाने त्याच्या स्वरूपासारखं होता येतं. पुन्हा परत रामायणाच्याच माध्यमातून आपण रामायणातला हा भाव सोडवता येतो आपणाला. काय झालं होतं? सीतेचं अपहरण झालं, अशोकवनामध्ये ठेवल्या. आणि प्रचंड स्वरूपाचं दुःख आहे सीतेला की रामापासून आपण वेगळे आलो, एका राक्षसाने आपल्याला पळून आणलंय. बरं, लंकेमध्ये आणलंय, सगळ्या बाजूने समुद्र आहे, आपल्या ओळखीचं कुणी नाहीये. आणि बंदोबस्ताला त्रिजटा होत्या. राम म्हणता राम हे वचन आहे, याच्यासाठी मी दृष्टांत बोलतोय. आणि त्या त्रिजटेच्या अंतकरणामध्ये अनुकंपा होती. कोणाबद्दल? सीताई साहेबांबद्दल. आणि सीतेला जरा धीर दिला. म्हणले अगं रावण क्रूर आहे, तुझं अपहरण झालंय, पण काळजी करू नको, तुझा नवरा म्हणजे राम येणार आहे, लंका जिंकणार आहे, रावणाला आणि ह्या सगळ्या राक्षसांना मारणार आहे, आणि तुमची दोघांची भेट होणार आहे. पण थोडा दम धर, थोडा धीर धर. तुझ्या वाट्याला आलेलं दुःख भोगतो न घडे, संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. मनोन या मनी मानू नये खेदू. राक्षसी नव्हती, परंतु फार तत्वज्ञानाची जाणती होती. तिला त्रिकालाचं ज्ञान होतं. कुणाला? त्रिजटेला. राक्षसांच्या समुदायामध्ये एक राक्षसीन आपल्याबद्दल प्रेम दाखवते, त्यामुळे सीताई साहेबांना बऱ्यापैकी आधार आला. पुन्हा कधीतरी आठवण यायची, आठवण सारखीच होती, पण रडायला लागले की ती त्रिजटा यायची, प्रवचन द्यायची. काळजी करू नको, येणारे राम, रावणाचा निपात करणारे, तुमचं दोघांचं मिलन होणारे, पुन्हा तू सिंहासनावर बसणारे, काही काळजी करू नको. मोडून पडला संसार मोडला नाही काना, पाठीवर हात ठेवून फक्त लढ माना. अशी कोणीतरी ऊर्जा दिली ना की बरं वाटतं ना. पण काय होतं, काहींना असं होतं की तेच तेच ऐकायची सवय लागते.
परत थोडं काय दुःख झालं की त्रिजटाला विचारते, त्रिजटा होईल ना ग तसंच? अगं होणार आहे असं दररोज व्याख्यान, दररोज प्रवचन. म्हटले मी माझी बाई ड्युटी बदलून घेईन, दुसरीकडे बदली करून घेते, तुला सारखंच काय ते सांगायचं? हे बघ आता निर्वाणीचा शब्द, थोडे दिवस जाणार आहे, तुला दुःख भोगावं लागणार आहे, मला परत कधी विचारायचं नाही आणि माझ्या पुढं रडायचं नाही. सीताई साहेबांनी सांगितलं हो आता नाही रडणार. 8 दिवस रडल्या नाहीत, 8 दिवस काही बोलल्या नाही त्रिजटेला. परत 8 दिवसांनी रडायला सुरुवात. त्रिजटांनी विचारलं काय झालं पागळायला आता? म्हणजे त्रिजटे, सीता म्हणते तुझं भविष्य खोटं ठरणार. आजपर्यंत कधीच भविष्य खोटं ठरलं नाही आणि मी तुझं भविष्य चांगलं सांगितलंय ना. अहो चांगलं वाईट तो भाग वेगळा आहे, पण भविष्य खोटं ठरणार. म्हणजे काय भविष्य सांगितलंय? राम येणार आहेत आणि राम आणि सीतेचं मिलन होणार आहे. अगं तेच भविष्य बहुतेक खोटं ठरणार आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे रामाचं चिंतन करत करत झालंय काय, माझं रूपांतर रामात होतंय का काय असं मला वाटतंय. मग म्हणले चांगली गोष्ट आहे ना, राम म्हणता रामाची होईचे. अगं पण रामाचं ध्यान करून माझा जर राम झाला आणि तिकडून एक राम आला तर मी एक झालेला राम आणि तो एक राम, फक्त राम राम होईल. राम आणि सीतेची भेट कुठं होईल? आणि त्रिजटा हसते आणि सांगते तू जर खरंच रामाचं चिंतन करत असशील तर राम तुझं चिंतन करेल आणि तुझं चिंतन करता करता त्या रामाचं रूपांतर सीतेमध्ये होईल आणि तुझं रूपांतर रामामध्ये होईल. जोडी आदली बदली होईल पण जोडी शाबूत राहील. ध्यानात येते ना? तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. समजून घ्या जरा, हे राम सीतेपुरतं मर्यादित नाही. तुम्ही जर देवाचं चिंतन केलं असाल तर तुमचं सुद्धा चिंतन परमात्मा करत असतो. अशा स्वरूपाचं सामर्थ्य ध्यानाचं आहे, अशा स्वरूपाचं सामर्थ्य चिंतनाचं आहे. म्हणून राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, आयशे सुख वचनी आहे. संतांची तशी वचन आहेत. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. मगाशी प्रमाण झालं गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. संतांची वचन आहेत, शास्त्राचं तसं वचन आहे आणि त्याचबरोबर पुराणाचंही वचन आहे. आयशे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तुम्हाला संसारात फार रस आहे पण तुम्ही रामरसाची एकदा चव घेतली की बाकीचे रस तुम्हाला शून्य वाटतील. अभंगाचं तिसरं चरण. टाळ वाजवा सगळे. सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे.
श्रुती केवी. संत महात्म्यांनी आम्हाला सांगितलं नामामध्ये एक रस आहे. कुठं असतो रस? आम्हाला उसाचा रस माहिती आहे, आम्हाला मोसंबीचा माहिती आहे. ब्रह्मरस घेई काढा, जेणे पिढा वारेल, लावणी मृदंग लावलेला पाहिजे. श्रुती विना टाळ घोष आणि त्यातून जे होतं ना त्याला ब्रह्मरस म्हणतात. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथील. कोणी जर भाग्यवान असतो ना त्याच्याच वाट्याला येतंय. किती लोकसंख्या आहे ना, सगळे कुठे आहेत? तुकोबाराय बोलतात आमुच्या हे आले वाटा, आमुच्या हे आले भागा जिव्हार या जगाचे. आमच्या वाट्याला परमार्थ आलाय. आणि जे आपल्या वाट्याला येतं ना त्याची माणसांनी वाट लावू नये. धन देते ना, राहू दे बाबा आता मी मागितलंच नाही ना, नको. हा, जे आपल्या वाट्याला आलंय त्याची वाट लावू नये. जे वाट्याला आलंय ते चांगलं वाट्याला लावावं. आपल्या वाट्याला मानवी जीवन आलंय त्याची वाट लावू नये, काही खाऊन आणि काही पिऊन आणि काही करून. अरे राम विचारतात वशिष्ठांना, गुरुदेव चांगलं जीवन कोणाचं? आता रामाला माहित नाही का चांगलं जीवन कोणाचं आहे? अहो ज्यांचं खराब जीवन असतं त्यांनाच लोक म्हणतात त्याच्या जीवनात काय राम राहिला नाही. ध्यानात येते ना, काय राम राहिला नाही. काही बोलत असतील मात्र त्यांच्या बोलण्यात राम नाही, त्याच्या जीवनात राम नाही. अहो त्यांच्या घरात काय राम राहिलाय का? नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी अरण्य सेवित जावे. राम म्हणजे सत्व आहे, राम म्हणजे तत्व आहे, राम म्हणजे प्रेम आहे, राम म्हणजे धर्म आहे. ज्यावेळेस त्या मारीच मामा आहे ना रावणाचा, म्हणजे जा तुम्ही हरणाचं मायावी रूप घ्या. रावणाला सांगतायत ते, मामा सांगतोय भाच्याला, अरे म्हणजे रामाला कशाला फसवायला जायचं? आणि राम फसणार नाही. रामो विग्रहवान धर्म, हा धर्मच रामाच्या रूपाने आकाराला आलाय. कोण म्हणतोय? मारीच नावाचा रावणाचा मामा, तो म्हणतोय रामाला फसवणं बरोबर नाही. आणि तुम्हाला सांगतोय की हरणाचं रूप घेऊन जा त्याला फसव, म्हणजे मला सीतेचं अपहरण करता येईल. माझा मुद्दा आहे, राक्षसाच्या मुखामध्ये सुद्धा वाक्य आहे की राम हा मूर्तिमंत चालता बोलता धर्म आहे. समजून घ्या, चालता बोलता धर्म आहे. आणि म्हणून माझा विषय इथं आला की रामनामामध्ये रस आहे. तुकोबाराय बोलतात, धन्य आजी दिवस झाला सोनियाचा, पिकली ही वाचा रामनामे. आमची वाणी रामनामाने पिकलेली आहे. वाणी पिकलेली असावी, काहींची वाणी फार कच्ची असते. दसऱ्याच्या दिवशी बाई जीभ काढत होती बाहेर आणि जिभेवर हळदी कुंकू टाकत होती. नवरा म्हणला, ए कपाळाला लावायचं, जिभेवर कशाला टाकतेस? म्हणले गप्प बसा, दसरा नाही का आज, शस्त्रास्त्र पुजाय नको का? ध्यानात येते ना. आपली जीभ म्हणजे जणू काय 2 इंचाची किंवा 3 इंचाची तलवारच आहे सपासप वार करायला. राम बोलणं म्हणजे बोलावे बरे बोलावे खरे, पडो नयेत कोणाच्या काळजाला चिरे. साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. रामरायांनी कोणालाच दुखवलं नाही हो, कोणाला दुखवलं नाही. जो माणूस कोणाला दुखवत नाही त्याचं नाम सुद्धा कोणाला दुखवून देत नाही. काय शब्द आहे. रामरायाला वनवास मिळाला, किती वर्षाचा मिळाला? 14. तेवढं तरी बोला की, लोकांचे वनवास तरी सांगा. 14 वर्षाचा वनवास, 14 वर्षाचा त्या वनवासाची पण फार मोठी कथा आहे. फक्त रामाला वनवास आहे. कैकेयीने फक्त रामाला पाठवला होता, पण लक्ष्मण पाठीमागे निघालेत. दादा 14 वर्ष वनवास आहे. बरं त्या वनवासाच्या अटी होत्या, कुठल्याही घरामध्ये जायचं नाही, कुठल्या शहरामध्ये जायचं नाही, खाण्यापिण्याच्या वस्तू बरोबर घेऊन जायच्या नाहीत, काय जे रानावनात मिळेल तेच खायचं, असं अशा बऱ्याच अटी होत्या बाकीच्या. लक्ष्मणाने स्वतः वनवास स्वीकारलेला आहे भावासाठी. बरं लक्ष्मणाची पत्नी आहे, ती पण म्हणली मी येते. म्हणले नाही, तू थांबायचंय घरी, नवऱ्याला सोडून घरी थांबायचंय. केवढा विरह आहे. बरं गुरु सांगतायत रामा वनवास तुला आहे, सीतेला नेऊ नको, श्रीमंताची पोरगी, खूप हुंडा घेतलाय. ध्यानात येत आहे ना? नाही नाही रामापुरतं नाही, हुंडा घ्यायचा तर मग ठेवावं पण तसं ना सुखाने, नाही तर त्यांची परत तिथूनही पिळवणूक पुढे. हे गाडी पाहिजे, ती गाडी पाहिजे, ह्याला प्रोजेक्टला पैसे पाहिजे, त्याला प्रोजेक्टला पैसे पाहिजे. किती पिळवणूक असते, किती थर्ड क्लास जीवन जगतात. बऱ्याच वेळेला गरीब नाही, चांगलेच ज्यांचं जळता जळत नाही त्यांना पण प्रचंड हवा असते. माझ्या एका मित्राचं मुलीचं लग्न ठरलेलं फार मोडलं का, मध्ये सांगितलं गाडी पाहिजे, ती पण मर्सिडीज बेंज पाहिजे. ठरलेलं मोडलं, परत काय कोणी द्यायनाच कोणाला, तर परत जोडलं. येते ना ध्यानात? असली फालतू राव. बरं लावायला जागा नाही आहेत गाडी पार्किंगला, इथं येते का गाडी? आता कायला गाडी पाहिजे तुम्हाला? बरं तुमची इतकी प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे गाड्याच नाहीत का? नाही नाही जाऊ द्या. माझा मुद्दा अशा स्वरूपाचा आहे की जनक राजाची मुलगी आहे आणि आता नुकतंच लग्न झालंय, तुला वनवास मिळालाय, तिला नेऊ नको.
नाही म्हणले, गुरुदेव माझी इच्छाच नाही सीतेने यावं. सीतेला सांगायला राम गेलेत, सगळं ऐकलं आणि राम सांगतायत सीते माहेराला जा, काही दिवस इकडे राहा. 14 वर्ष हा हा म्हणता जातील. काय रामाचे उद्गार आहेत. आणि शेवटी सीता म्हणते आता कीर्तन सुटायची वेळ आली, सांगा शेवटचं वाक्य सांगा. म्हणले मी निरोप घ्यायला आलोय, येऊ. आणि सीताई साहेब बोलतात निरोप माझा कायसा घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कुठला घेता? जिथं राघव तिथं सीता. धनीमध्ये दुनिया, नाही तर 10 दिशा दुनिया. जिथं धनी आहे तिथं सगळी दुनिया, आणि तो जर तिथं नसेल तर सगळी दुनिया असून ती 10 दिशेला गेलेली आहे. काय उद्गार आहेत. म्हणून अहिल्या, तारा, द्रौपदी, सीता, मंदोदरी तथा पंचमहाकन्या स्मरे नित्यम सर्व पातक नाशनम. रामायण ऐकायचं, रामायण ऐकायचं म्हणजे काय? अहो अनुसया माता काय त्या दत्तात्रयांच्या मातोश्री भेटतात मध्ये वनवासात आणि सांगतात सीते तू केवढा मोठा त्याग केलाय, तुला कुणीच नको येऊ म्हणत होतं, तू वनवास नकोच घेऊ असं सगळे तुझा नवरा सांगत होता, तुमचे कुलगुरू सांगत होते, तरी तू रामाच्या पाठीमागे आलेली आहेस. तू भारतीय स्त्रीची आदर्श होशील. काय भाषा. मग मी तुला आता एक माळ देते अशी की तुला तहान भूक काहीही लागणार नाही. आपल्याला अशी माळ भेटली पाहिजे होती आहे ना. मला कोणतरी काल पायगुडे महाराज म्हणले लवकर सोडा महाराज, लोकांना जेवायचं असतं. बर म्हणले लवकर सोडा कीर्तन. म्हणलं मी काय 10 वाजेपर्यंत सोडत नाही, चालतंय ना. जाऊ दे. माझा मुद्दा कुठे आहे, कुठं आला होता विषय? रामरायाला मिळालेला वनवास आहे. तो वनवास त्यांनी मुद्दाम स्वीकारलेला आहे, म्हणजे लक्ष्मणाने स्वीकारलेला आहे, सीतेने मुद्दाम स्वीकारलेला आहे. रामाला एकट्याला वनवास होता. माझा हा मुद्दा. हा अजून पुढचा मुद्दा असा. आणि हा 14 वर्षाचा वनवास भोगून बरं त्याच्यामध्ये अपहरण झाले. त्या सीतेचा शोध घेऊन पुष्पक विमानामधून ते आले. कुठं आले? अयोध्येमध्ये परत आले. आणि तो दिवस म्हणे पाडव्याचा होता, गुढ्या उभारलेल्या होत्या. झालं चैत्र महिन्यापासूनच आपली सुरुवातच झालेली या सोहळ्याची. उत्तम हा चैत्र मास, उद्याचा अभंग आहे. ऋतू वसंताचा दिवस. रामाचं स्वागत गुढ्या उभारून केलं. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरावरी लोभ वाढवा वाढवा. चैत्राच्या या उन्हामध्ये जीव होतो का सावीस, राम नाम घ्या रे तुम्ही, राम नवमीचा दिस. बहिणाबाईचं उदारी. मी पंचांगाला विचारलं नाही चैत्र कधी येणार म्हणून, पालवीनेच सांगितलंय चैत्र आलाय म्हणून. मी विचारलंच नाही सप्ताह कसा चाललाय म्हणून, आलेल्या लोकांनी सांगितलंय की चैत्र काय हा सप्ताह झाला कसा म्हणून. तुमची जणू काही चैत्र पालवीच आहे तुमच्या उपस्थितीच्या रूपाने, म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. माझा मुद्दा अशा स्वरूपाचा आहे. राम वनवासाहून आले आणि सगळं अयोध्या स्वागताला आहे. 3ही आया आहेत रामरायाच्या, कौसल्या, सुमित्रा आणि कोण? कैकेयी. कैकेयीचा तर सगळ्यांनी अपमान केलाय. भरत सुद्धा तिला आई म्हणायला तयार नाही. राम आल्यानंतर प्रथम आई आपली जन्मदाती आई कौसल्या, नंतर सुमित्रा आणि नंतर कैकेयी. कैकेयीच्या पहिले पाया पडले. कैकेयीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हणले रामा लाजवतो का मला तू? म्हणले नाही आई लाजवत नाही. म्हणले थोरल्या त्या आहेत. म्हणले आई तू पण माझीच आई आहेस ना? नाही रे आहेच मी आई तुझी, पण थोरल्या त्या आहेत ना, त्यांच्या पायानं. बरं सुरुवातीला त्यांचं दर्शन झालं, त्यांच्या पायानं पडता तू एकदम टोकाला आला माझ्या पाया पडलं. का पाया पडलास माझ्या? पडू नये असं मी म्हणत नाही, परंतु काही तो प्रोटोकॉल असतो ना, काय त्याला सिक्वेन्स असतो ना, सिनियरिटी असते ना, ज्येष्ठतेचा मान असतो ना. आणि त्यावेळेस राम बोलतात आई लाजवण्यासाठी नाही ग, अगं तू वनवासाला पाठवलं ना मला, जगाला 8 गोष्टी कळाल्या. एवढ्या सांगतो थांबतो. आणि काय मिळाले? हा रामायणातला मध्यवर्ती श्लोक आहे. राम म्हणतात आणि सगळी तुमच्यासारखीच प्रजा अयोध्येची बसलेली आहे. आणि काय 8 गोष्टी? वनवासाहून आल्यावर तो चिडला नाही, हिच्यामुळे वनवास मिळाला, आता वनवास बघून आल्यावर बघतो तुझा घाम काढतो. काय म्हणतात ना तुरुंगातून सुटल्यावर मी बघतो काय करायचं ते. राम अजिबात सुडाचा प्रवास नाही, शांत आहेत. आणि सांगतायत आई तात स्नेहो, बापाचं मुलावर प्रेम काय असतं? तात स्नेहो भरत महिमा. अगं मी वनवासाला गेलो तर वडिलांनी 6 दिवसांनी आपलं प्राण सोडला. मला येता नाही आलं, कारण की वचन होतं प्राण जाई परी वचन न जाई. कारण की रामायण हे केवळ वचनात्मक नाही, रामायण हे रचनात्मक सुद्धा आहे. तुमच्या माझ्या जीवनाची रचना करून देणार आहे. ऐका आई, मी बरं दशरथ काय हलक्या काळजाचे होते का? देव लोकांना संकट आली की देव लोक म्हणायचे दशरथा येऊ दे तुझी सेना, राक्षसांनी फार त्रास दिलाय. देवांच्या मदतीला धावणारे माझे वडील. पण मी वनवासाला गेल्यानंतर ते दुःख सहन झालं नाही, माझे वडील गेलेत. जगाला कळावं
बापावरती काय पोरांवरती बाप किती प्रेम करतो. तात स्नेहो भरत महिमा. भरत तुझा मुलगा म्हणजे तो माझा भाऊ आहे, पण त्याला राज्य मिळालं, तो राज्यावर बसला नाही आई, त्यांनी पादुका ठेवल्या. मगाशी बोललो हे माझं नाही, हे माझ्या भावाचं आहे. भरत महिमा. पौरुषम वायू सुनो. सुनो सुनो म्हणजे पुत्र. वायुपुत्र हनुमान मला भेटले ग. तू रानात पाठवलं तर हे राजकारण करत बसलो असतो. ही चांगली माणसं भेटली नसती, हनुमान भेटले मला. पौरुषम त्याचा पुरुषार्थ मिळाला. तू वनवासात पाठवल्यामुळं 3 गोष्टी झाल्या. अजून 8 गोष्टी आहेत. सख्यत्वम अपलवग नृपती. मी बिभीषण नावाच्या राजाशी केलेली जी सलगी आहे त्याला मी लंका जिंकायच्या आधी सांगितलं तुला लंका देऊन टाकतो, आणि लंका जिंकल्यानंतर मी शब्द बदलवला नाही आहे, त्याला लंका देऊन टाकली. सोन्याची लंका. माणसं लिहून दिलेलं पण नीट पाळत नाहीत शब्द. सख्यत्वम अपलवग नृपती. काफी सौमित्र भक्ती. आणि ह्या लक्ष्मणाची भक्ती. त्याला वनवास नव्हता, पण भावाला त्रास नको, त्याच्या त्रासामध्ये सहभागी व्हायचंय म्हणून माझा लक्ष्मण माझ्या पाठीमागं काटे वेचायला आला. सौमित्र भक्ती. सीता सत्वम. श्रीमंताच्या घरची पोरगी वनवासात माझ्या बरोबर राहिली, बायकोचा पण गौरव करतात. सीता सत्वम. सीतेचं सत्व जगाला कळालं. सीता सत्वम. निजभुज बलम. गुरूंनी मला शिकवलं, पण लढवाय तसा पहिला जोडीदार पाहिजे ना लढायला तो माणूस. मी रावणाशी लढलोय. कोण रावण? ज्याने हिमालय हलवलाय त्याला मी पराभूत करून आलो, त्यामुळे माझा पराक्रम जगाला कळाला. येते ना. सीता सत्वम निजभुज बलम. वैरीनाम वैरी भावा. वैऱ्याबरोबर कसं राहावं. आई या लढाई करताना एकदा रावण घसरून पडला. खरं घसरून पडल्यावर बाण मारायला पाहिजे, युद्धनीती सांगते. घायल झाला की घाव टाकायचा. पण मी रावणाला म्हटलं थकला असशील आराम करून ये, चांगली तयारी करून ये, मग आपण लढू. वैऱ्याबरोबर राहायचं कसं. आणि तो मरण पावला ना आई, तर बिभीषण अंत्यसंस्कार करायला तयार नव्हता. कुणीच राहिलं नव्हतं, त्याचं दिवा लावायला कोणी राहिलं नव्हतं. एकटा बिभीषण राहिला. आणि बिभीषणाला म्हणलं रावण मेलाय, आता अग्निसंस्कार कर. तो म्हणला लय नालायक होता भाऊ, मी नाही अग्निसंस्कार करणार. आणि मग मी बिभीषणाला सांगितलं तू जर रावणावरती अग्निसंस्कार करत नसशील, तू माझ्याकडे भाऊ या नात्याने आलाय, आणि तुझा भाऊ रावण आहे, त्या न्यायाने रावण सुद्धा माझा भाऊ आहे. तू जर अग्निसंस्कार करत नसशील तर रावणावर मी अग्निसंस्कार करील, ज्याने बायको पळून नेली. वैऱ्याबरोबर कसं राहावं. एतत् तव चरणेषु मातुरेषु प्रसादा. ह्या 8 गोष्टी आई तुझ्या पायामुळे मिळाल्या. कोणाला म्हणतात? कैकईला, जिने वनवासाला पाठवलं. आणि राम बोलतात आई तुझा वनवास जर इतक्या गोष्टी देत असेल, तुझा आशीर्वाद काय उंचीचा असेल. आशीर्वाद काय उंचीचा असेल. सावत्राई जिने वनवासाला पाठवलं, तिच्यावरती राम एवढं प्रेम करतात. जिने अमृतासारखं दूध पाजलं, नेत्राचा दिवा केला, त्या आईवर आपण किती प्रेम केलं पाहिजे हे राम आम्हाला शिकवतात. राम आम्हाला शिकवतात. आणि म्हणून राम म्हणता रामाची होईजे म्हणजे आईवर प्रेम आहे, देशावर प्रेम आहे. अहो लंका ताब्यात आली होती, नंतर बिभीषण म्हणाला होता प्रभू तुम्ही मला दिली लंका, पण नको मला लंका, तुम्हीच राज्य करा, हे आमचे राक्षस राहिलेले ते शाने होतील. आणि लक्ष्मणाने हात दाबला. म्हणजे 14 वर्ष झालंय बरं तिकडे राज्य करतो. 14 मिनिटं खुर्ची बसल्यावर बुद्धी बदलती लोकांची. म्हणजे 14 वर्षात काय काय बदल झाला काय माहिती त्याच्या मनात. म्हणले आपण इथंच राज्य करू. आणि रामरायाच्या मुखातले श्लोक आहेत. लक्ष्मणा अपि सुवर्णमय लंका नमे रोचती लक्ष्मण जननी जन्मभूमिश स्वर्गादपि गरीयसी. जरी लंका सोन्याची, अपि सुवर्णमय लंका नमे रोचती लक्ष्मण. हे लक्ष्मणा लंका जरी सोन्याची असली तरी मला ती आवडत नाही. मला काय आवडतं? जननी, माझी जन्मदाती आई. जन्मभूमिश स्वर्गादपि गरीयसी. माझी आई आणि माझी जन्मभूमी, जिथं माझी नाळ गाडली गेली ती माझी अयोध्या, मला स्वर्गापेक्षाही प्रिय आहे. विवेकानंदांना सुद्धा अमेरिकेमध्ये लाखो एकर जमीन दिली जात होती. करा इथं थांबा, तुम्ही आश्रम करा, आम्ही हजारो लाखो शिष्य मिळून देऊ. आणि त्यावेळेस विवेकानंदांचे उद्गार आहेत, द सॉइल ऑफ द इंडिया इज द हायेस्ट हेवन फॉर मी. भारताची माती मला स्वर्गापेक्षाही प्रिय. देशप्रेम काय असावं, राष्ट्रप्रेम काय असावं याचा असलेला उद्गाता म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. आमचे एक महाराज होऊन गेले बिचारे. ते म्हणायचे राम म्हणजे काय? रा म्हणजे राष्ट्र आणि म म्हणजे मंगल. राष्ट्रमंगल म्हणजे राम, राष्ट्रमंगल म्हणजे राम. बिभीषण सुद्धा रामाचं भजन करायचं. एकदा रावण त्याच्या बंगल्याच्या महालाच्या बाहेर होता. राम 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 चाललेलं. आतमध्ये आला रावण. म्हणले कुणाचं भजन करतोय? म्हणले तुमचंच करतोय. अरे म्हणले राम म्हणतोय माझंच भजन करतोय. अहो म्हणले काय दादा, तुमचा रावणातला रा आणि वहिनींचं नाव मंदोदरी, त्यातला म, दोघांचं नाव एकत्र घेतलं आणि राम राम म्हणतोय. येतंय ना ध्यानात? काही बावळाटांना असं सांगायचं असतं वाचायचं असेल तर. येतंय ना ध्यानात?
तुमचंच नाव आहे, मग घेत जा ध्यानात येते ना. काही पाना आपल्याला परमार्थ करायचा असेल तर काही बावळट असतात त्रास देणारी, त्यांचं समाधान होईल असं काहीतरी सांगायचं असतं, पण राम कधीच सोडायचा नसतो. विठोबा कुमाजी जय जय विठोबा रखुमाजी, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हर विठोल ज्ञानदेव तुकार रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पुंडलिक वरदा श्री नारायण. विठोबा रखुमाई. परमात्म्याच्या नामामध्ये परमार्थ, रस या शब्दाला इंग्रजी अर्थ वेगळा आहे, जरा इंटरेस्ट म्हणतो आपण. आपल्याला रस परमार्थामध्ये असावा, आपल्याला रस परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये असावा, आपल्याला रस सत्कर्मामध्ये असावा. ज्ञानोबराय पसायदानामध्येही बोलतात, तया सत्कर्मी रती वाढो. चांगलं काम करायला माणसांना मूड लागावा. चांगल्या कामात नाही, वाईट पाडापाडी धडापडी काही त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट घेतात लोक. जोडायचं सोडण्यापेक्षा तोडण्यामध्ये माणसांचा फार कल दिसतो. विकृत असतं मानवी जीवन. पण संत महात्मे बोलतात, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. आणि म्हणून हे रसपान ज्ञानेश्वर महाराज सुद्धा बोललेत ना, सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे. म्हणजे गीता ज्यावेळेस सांगितली कुरुक्षेत्रावरती, हे ब्रह्मरसाचं पारण आहे. आणि तो संजय बोलतो की आम्ही सहज तिथं आलो, पण देवाकडे पंक्ती भेट नाही ना. म्हणजे ह्याला वाढले, चला बसता का तुम्ही, तर म्हणले आम्ही पण त्याच्या पंक्तीला बसलो, आणि त्याच्यासाठी होतं पण आम्हाला पण सहज त्याच्या पंक्तीला बसल्यामुळे मिळालं. म्हणून काय आहे जीवनामध्ये, पंगत चुकली तरी चालेल, एक वेळचं जेवण हुकेल, पण संगत जर चुकली अख्खं जीवन हुकेल. ज्यांच्या जीवनाचं वाटोळण मातेरं झालंय ते फक्त संगतीमुळे झालंय. जन्म कोणत्या कुळात घ्यावा स्वातंत्र्य नाही, जन्म कोणत्या देशात घ्यावा स्वातंत्र्य नाही, कोणत्या जातीत घ्यावा स्वातंत्र्य नाही, पण मिळालेला जन्म कोणाच्या संगतीत घालवावा याचं स्वातंत्र्य आम्हाला भगवंतांनी दिलेलं आहे. आणि म्हणून तुका म्हणे करू आयुष्याचा संग, जेणे नव्हे भंग चिंतनाचा. चिंतनाची तार तुटली नाही पाहिजे, अशांच्या संगतीत जाऊ. आणि म्हणून हा सत्संग आहे. व्यासंगाने माणसाची बुद्धी घडते, वाचन विचन त्याला व्यासंग म्हणतात. व्यासंगाने माणसाची बुद्धी घडते. ऐका, प्रसंगाने माणसाचं मन घडतं. काहीतरी प्रसंग आला, चांगला वाईट, प्रसंगाने मन घडतं, व्यासंगाने बुद्धी घडते. ना ऐका पुढचं, सत्संगाने माणसाचं जीवन घडतं. हा सप्ताह म्हणजे एक सत्संग आहे. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. आणि म्हणून मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोटे. काही वेळ संपलेली आपली. संतांच्याच मागे जा. ते चैतन्य महाराज देगलूकरांचं एक गोड वाक्य आहे, संतांच्या मागे जा, डोळे झाकून जा. पण ज्यांच्या मागे डोळे झाकून जायचे त्यांना डोळे उघडून पहा. हे संतच आहेत का? ते ज्ञानोबराय आहेत का? तुकोबराय आहेत का? ते नामदेव महाराज आहेत का? ते संत महात्मे आहेत का? पहा. कारण की त्यांच्या मागे गेल्यानंतर जीवनाचा सर्वांगीण विकास होतो. नाही तर नको त्यांच्या मार्गाने गेले की मग धांगडधिंगाच होतो. अवघा 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 धांगडधिंगा, अवघा धांगडधिंगा, अवघा धांगडधिंगा. अवघा अवघा धांगडधिंगा गे, अवघा धांगडधिंगा गे, अवघा धांगडधिंगा गे. साडोरी संतांची जोडी
कासया गालीची पिंगा साडोर संतांची जोडी कासया गालीची पिंगा सांडोणी संतांची जोडी कासया घालीसी पिंगा सांडोणी संतांची जोडी कासया घालीसी पिंगा पिंगा गे पिंगा गे ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ पिंगा गे बाजी पिंगा गे ओ पिंगा 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 ओ पिंगा गे बाजी पिंगा गे ओ अवगा अवघा अवगा अवघा अवगा दागर दिगा गे अवगा दागर दिगा गे अवगा दागर दिगा गे 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 पिंगा गे बोई पिंगा गे पिंगा गे बोई पिंगा गे हो अवघा 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 धांगड धिंगा गे अवघा धांगड धिंगा गे अवघा धांगड धिंगा गे नको 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 घालू पिंगा गे नको 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 घालू पिंगा गे 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 नको घालू पिंगा गे नको 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 घालू पिंगा ओ गे नको 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 घालू पिंगा गे 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 नको 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 घालू नको 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 घालू पिंगा गे नको 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 घालू पिंगा गे राम रंग रंगा गे राम रंग रंगा गे ओ ओ पिंगा गे भाई पिंगा गे ओ पिंगा 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 ओ पिंगा गे भाई पिंगा गे ओ अवगा अवघा अवगा अवघा अवगा दागर दिगा गे अवगा दागर दिगा गे अवगा दागर दिगा गे 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 पिंगा गे बोई पिंगा गे पिंगा गे बोई पिंगा गे हो अवघा 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 धांगड धिंगा गे अवघा धांगड धिंगा गे अवघा धांगड धिंगा गे नाथ महाराजांचं भारुड आहे सांडोणी संतांची गोडी कासया घालशी पिंगा पिंगा म्हणजे कर्म आणि संत विचाराला धरून करा म्हणून सप्ताहाचं सगळं नियोजन वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान ठेवून केलेलं आहे उभारीला हात जगी जाणवणी देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी किंवा देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती पुढे आरंभुनी कथा देवाची स्थापना झाली असेल तर पुढे कथा असावी नाही तर मग सगळा धांगडधिंगाच आहे तो पाहतो आपण परमार्थाचाही धांगडधिंगा होऊ नये प्रपंचाचाही धांगडधिंगा होऊ नये त्याच्यात शेवटचं चरण फार गोड आहे तुम्ही रामरंगी रंगागे माणसं वेगळ्याच रंगाने रंगलेत विषय ओढी भुलले जीव किंवा अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग असं मोठा कागद होता आणि देव चित्र काढतोय असं गृहीत धरा 2 मिनिटाची कथा 2च मिनिटाची खाली सगळे संत महात्मे बसले संत संमेलन आहे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सगळे एकाच वेगवेगळ्या काळातले पण एकत्र आलेत आणि देव चित्र काढतोय देवाची कारागिरी पाहतायत देवाने एक सुंदर निसर्ग चित्र काढलं डोंगर दऱ्या खोऱ्या झाडं झुडं पशु पक्षी सगळं काढलं आणि चित्र तयार झालं कीर्तनातलं लगेच चित्र तयार होतं तेवढे जनाबाई महाराज म्हणले देवा छान चित्र काढले पण ब्लॅक अँड व्हाईट काढले कृष्ण धवल तुझं नाव पांडुरंग आहे तुझं नाव श्रीरंग आहे रंगीत चित्र काढायला पाहिजे होतं डिजिटलचा जमाना आलाय देवा म्हणजे पहिले सांगायचं नाही का तुला लगेच जमतं लवकर रंग दे मग देवाने रंग द्यायला सुरुवात केली निसर्ग चित्र होतं मग त्यांनी आभाळाला निळा रंग दिला सूर्याला पिवळा रंग दिला झाडांना तुम्ही सांगा जागे आहेत का बघतो मी झाडांना हिरवा रंग दिला पशु पक्ष्यांना करडा रंग दिला चित्रातल्या त्या चित्रामध्ये नदीचं चित्र होतं नदीला निळसर झाक दिली बरं त्याच्यात माणसाचं पण चित्र होतं माणसाचं चित्र होतं तिथं आल्यानंतर देवाचा ब्रश थांबला
जनाबाई म्हणली 9 वाजले बरोबर देवा, आता आवरा, द्या की रंग माणसाला. देव शांत होते. देवा रंग संपला का? ए जणे, संपल्याची भाषा करायची नाही. समर्थाचे घरी संपदा सकळा, नाही तुटी कदा कासयाची. माझ्या घरी सप्तरंगाचे सागर आहेत. अरे बोले तुला नाकाच्या शेंड्या एवढा राग येतो? सप्तरंगाचे सागर आहेत. रंग काय तो ब्रश बुडवायचा रंगात, दोनदा द्यायचा माणसाला रंग. तू मोकळा आम्ही मोकळा, जय विठ्ठल पंक्ती. काय एवढं त्याच्यामध्ये? तू का रंग देत नाही? देवाचं ऐका दुःख काय आहे ते. देव बोलतो जणे नाही जमणार मला. अरे माणूस सगळ्यात तुझ्या आवडीचा आहे, तू का रंग देत नाही? त्यावेळेस देवाने आपलं दुःख सांगितलं. जणे सगळ्यांना रंग देता येतो, पण 50 वेळा रंग बदलणाऱ्या ह्या जातीला रंग द्यायचा कोणता? ही एका रंगाची आहेत का? यांचा सकाळचा वेगळा, दुपारचा वेगळा, रात्रीचा वेगळा, यांचा बालपणातला वेगळा, यांचा तरुणपणातला वेगळा, यांचा म्हातारपणातला वेगळा, यांचा श्रावणातला वेगळा, यांचा मार्गशीर्षातला वेगळा, यांचा आखाडातला रंग लय वेगळा. ही एका रंगाची नाही. मग डोकं आऊट झालंय. ऐका, अरे सरड्याला मागं टाकतील असली आहेत हे. मग देव बाजूला झाले, म्हणजे मला नाही जमत, माझं डोकं आऊट झालंय. ठीक आहे. आणि मग भगवान बोलतात, जणी बोलते देवा तुला जे जमत नाही ना ते मी करते. जणे मला जमत नाही ते तू करणार, तू बघत तर राहा, तू बाजूला हो. देवाचाच ब्रश घेतला, देवाच्याच रंगात कालवला, माणसाला छान रंग दिला. आणि जनाबाई महाराज बोलतात, देवा माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जणी. तुझा रंग जर मानवी जीवनाला लागला नाही, त्याचं जीवन बेरंगी होईल, बेढंगी होईल. आणि म्हणून संत तुमच्या माझ्या जीवनाला रामरायाचा रंग लावतात. आणि तुमच्या माझ्या अंतकरणाला रामरायाचा रंग जर लागणार असेल तर तो फक्त नामाने लागतो. फक्त ते नामस्मरण एकदा करू. आज गोकुळात रंग खेळतो हरी, या चालीवरती ते भजन आहे. 14 नामं एका वेळेस रामनामाची येतील. आपण जवळजवळ 300-400 आहोत. 300-400 गुणिले 14 एका वेळेस, असं 5-7 वेळा 1 मिनिटात होईल. तेवढं भजन करून थांबू. राम 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 बोला, सगळे बोला. वा वा, पाठीमागे टाळ्या वाजवा. राम 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 राम. मागच्या तिन्ही माईक म्हणू नका. राम 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 राम. तुमचा आवाज येऊ द्या. राम 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 राम. बोला, आवाजच येत नाही तुमचा. हे राम 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 राम. राम 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 राम
अनंत जन्माची पुण्याई लागते तेव्हा एकदा नाम येतं. आपल्या मुखातून शेकडो वेळा आलं. आपण भाग्याचे आहोत समजावं स्वतःला. साधी गोष्ट नाही आहे. राम म्हणणं केवळ शब्द नाही. मगासपासून मी बोलतोय. वाल्या कोळ्याला ते सगळ्यांना कथा माहिती आहे. नारद भेटले आणि या पापातून मुक्त होण्यासाठी म्हणले राम म्हणत जा. त्याला राम म्हणता येत नव्हतं. लहानपणापासून आपण ऐकलो तो मरा म्हणायचा. नारद म्हणले मरा तर मरा. म्हणजे मरा तर मरा नाही, म्हणजे मरा तर मरा. मला लहानपणी असा प्रश्न पडायचा, राम शब्द आणि मरा शब्द दोन्ही अक्षरं सारखीच आहेत. मरा म्हणता येत आणि राम का नाही म्हणता येत? बहुतेक खोटी कथा असेल. लगेच असे संशय घ्यायचे नसतात. पण महात्म्यांच्या मुखातून ऐकलं राम म्हणायला पुण्य लागतं. ते पुण्य त्या पठ्ठ्याकडे नव्हतं. आणि मग त्यांनी रामाचं स्मरण सुरू केलं. गुरूंनी दिलं ते नाम. 12 वर्ष आलेच नाहीत कोण नारद भेटायला. त्याच्या अंगावर वारुळ आलं. आपल्या झाली का माझा मुद्दा अशा स्वरूपाचा आहे. आणि नंतर वारुळ अंगावर बसलंय आणि नारदांनी अंतर्ज्ञानाने जाणलं की हे आतमध्ये बसलेत वाल्मिकराव. वाल्याचा वाल्मिक झाला असा रामायणाचा इतिहास आहे. आता वाल्मिकचा वाल्या होतोय. ध्यानात येतं का नाही काय माहित. पण काय आपली संस्कृती कशी आहे, वाल्याचा वाल्मिक करणारी आहे. पण विकृत जगणारी माणसं वाल्मिकचा वाल्या झालाय हे महाराष्ट्राने पाहिलंय. विषय इथं आलाय माझा. कुठं विषय आला अजून तर नारदांनी जाणलं अरे एकदम निर्मळ जीवन झालंय. महामळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळीले स्फटिक जैसे. ट्रान्सपरंट पारदर्शी झालंय. आणि ते म्हणतात नारदांनी समाधी उत्थान केली. कुणाची? वाल्या कोळ्याची. आता वाल्मिक झाले होते ते. म्हणले वाल्या आता वाल्मिक झालास, आता उठा. आणि ते सांगतायत गुरुदेव रामनामाची इतकी गोडी लागलेली आता उठावंसं वाटत नाही. आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण. अहो म्हणले आता शुद्ध जीवन झाले. आता जगाच्या कल्याणासाठी तुम्हाला काही करायचंय. देखे प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोका लागे. उठा. म्हणजे गुरुजी उठतो. तुमची आज्ञा आहे, तुम्ही गुरु आहात माझे, उठा म्हणतात. उठतो. फक्त एक अडचण आहे, माझ्या अंगावरती मुंग्यांची घरं झालेत. मी उठल्यानंतर मुंग्यांची घरं मोडतील ना गुरुजी. संपली गोष्ट. एवढंच आहे. काय अर्थ आहे त्याचा? 12 वर्षापूर्वी कुणाची घरं बसवायला जो मागं पुढं बघत नव्हता तो 12 वर्षानंतर नामाने इतका संवेदनशील झाला की मुंग्यांच्या घराची सुद्धा काळजी करायला लागला. याला परिवर्तन म्हणतात. याला राम म्हणतात. रामाची होई जे म्हणतात. त्याच्या बाबतीत नाही, असं आपलंही जीवन व्हावं. इतकं संवेदनशील, इतकं प्रभुमय, इतकं प्रेममय, राममय, ज्ञानमय, विज्ञानमय. भरतखंडा माझी एक शरयुतिरी गाव धर्माचे नगर देखा राज्य करी रामराव. अधर्माचा धर्म भागो, अधर्माचे राज्य जागो, काय धर्म जागो. अज्ञान निरसुनिया विज्ञानी लक्ष लागो. राघवाचा धर्म जागो, रामाचा धर्म जागा राहावा. आणि तो रामाचा धर्म सगळ्यांच्या अभ्युदयाचा आहे. अहो राम सिंहासनावर आल्यावर बसले ना त्या ह्याच्यावरून लंकेवरून आणि सगळी प्रजा खूप आनंद आहे. राम सिंहासनावर बसले आणि तिथं भरत नव्हते. आबा तुम्ही आहेत भरत आबा इथं म्हणून मला आठवण आली. तर ते म्हणले हनुमंताला बोलवलं. हनुमंता अरे भरत दिसत नाही राज्याभिषेक सोहळ्याला. हनुमंतराय पण घाबरले. म्हणले देवा सीतेचा शोध केला, आता भरताला पण शोधतो. आता काय महालातच कुठेतरी बसले असतील. आणि योगी आहेत ना हनुमंतराय, सगळीकडे शोधलं आणि सिंहासनाच्या पाठीमागं भरत होते. छत्र धरलेलं होतं. छत्र धरायला पाठीमागं शिपाई असतो ना. आणि भरत तिथं रडत होते. आणि हनुमंतराय गेले. म्हणले तुम्ही इथं होय, आम्ही सगळे शोधतोय तुम्हाला. आणि राम बेचैन झालेत. भरत कुठे? भरत दिसत नाही, भरत दिसत नाही. राज्याभिषेक सोहळा आहे हो, कॅबिनेट सगळी पाहिजे ना. शपथविधी कसले पाहतो आपण, डेंजर. हा रामाचा सोहळा होता आणि भरत तिथं नाहीये. आणि भरत रडतायत. हनुमंतराय विचारतात रडता का? आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंदही दिसतोय, दुःख दिसतोय. ऐका शेवटचं आहे. तर भरत सांगतायत हा दिवस येण्यासाठी माझ्यामुळे 14 वर्ष उशीर झाला. कारण की मला राज्य मिळावं म्हणून आईने माझ्या भावाला वनवासाला पाठवलं ना. माझ्यामुळे उशीर झाला म्हणून दुःख आहे. आनंद उशीर होऊ द्या, पण राम राजा झाला याचा आनंद आहे. पुन्हा पुढे आले कोण? हनुमंतराय. आणि कानात सांगतात रामाला काळजी करू नका. पाठीमागं भरत हे शिपायाला हाकलून दिलंय आणि त्यांनी छत्र धरलंय सिंहासनाच्या पाठीमागं. कोणालाच दिसत नाही. घेऊ का पुढे त्यांना? राम म्हणतात नका घेऊ, त्यांना तिथंच राहू द्या. म्हणले देवा कळत नाही तुमचं. म्हणजे शोधायला सांगितलं, शोध लागला तर परत भरताला पुढे घेऊ नका म्हणता. काय कारण आहे? अगं म्हणजे अरे
हनुमंता, मी जरी राजा असलो तरी भरतासारख्या भावाने छत्र धरलंय म्हणून मी राजा आहे ना, तर मी कशाचा राजा. काय शोध, काय प्रेम असतं भावाभावांचं. असो तर झालेली सेवा रामरायाच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली थांबा, थांबा, थांबा. ज्ञानेश्वर माऊली चाल नको ना. ज्ञानराज बाबा, माऊली बाबा. तुकाराम. चाल नको ना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हो, 2 मिनिट थांबा, उठू नका. हा, सरळ म्हणा पटकन. म्हणून दे ना केंद्रात. कोण घेणार? कल्याणचे मोरे महाराज सनई वादक. घ्या, सरळ घ्या, एकदम सिंगल. उठू नका तू ताई. कमळेचा कोरी सांगे, तू कमळेचा कोरी सांगे, तू कमळेचा कोणी सांगे, कमळेचा कोणी सांगे. मज अनुभव आहे, मज अनुभव आहे. ऐसे तुक वचन ऐसे तुक वचन ऐसे मुख वचनिया है, ऐसे वचनिया है. विश्वास अनुभव पाए. विश्वास अनुभव
दास अनुभव पाए ऐसे तुक वचनी ऐसे तुक वचनी ऐसे तुक वचनी फेटा झालाय का माझा? विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कुरेवे देवा पुढे उतरे क्षमा पराध महाराज नाही विचारिला धिकार म्या फुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही का म्हणे ज्ञानेश्वर रागावाया पैके करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम